मित्रांनो, तुमच्या दुकानामध्ये, तुमच्या ऑफिसमध्ये, तुमचं किराणा मालाचं दुकान असो किंवा मग कपड्याचं दुकान असो, हॉटेल असो, रेस्टॉरंट असो, ज्यूस सेंटर असो, ब्युटी पार्लर असो, कुठल्याही टाईपचं लोकल बिझनेस असेल आणि त्याच्यासाठी खूप सारे कस्टमर्स तुमच्यापर्यंत तुम्हाला शोधत शोधत आले, तर तुम्हाला आवडेल का? नक्कीच आवडेल. आणि मित्रांनो, हे कस्टमर्स तुम्हाला गुगलने कुठलेही पैसे न घेता पूर्णपणे फ्री तुमच्यापर्यंत पाठवले, तर तुम्हाला आवडेल का? ऑब्वियसली आवडेल, बरोबर की नाही? मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा एका गुगलच्या टूलबद्दल सांगणार आहे, जे वापरून तुम्ही तुमच्या एरियातले, तुमच्या भागातले असंख्य ग्राहक तुमच्यापर्यंत आकर्षित करू शकता. ते तुमचं नाव, तुमच्या कंपनीचं नाव, तुमच्या दुकानाचं नाव शोधत शोधत तुमच्यापर्यंत पोहोचतील. नमस्कार मित्रांनो, माझं नाव सलील सुधाकर चौधरी. नेटभेट ई लर्निंग सोल्युशन्स या मातृभाषेतून ऑनलाईन शिक्षण देणाऱ्या कंपनीचा मी फाउंडर आहे. मित्रांनो, तुम्ही जर नेटभेटच्या यूट्यूब चॅनलवर प्रथमच आला असाल तर खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनाला अवश्य क्लिक करा, सोबत बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला आमचे अपडेट्स वेळोवेळी मिळत राहतील. मित्रांनो, ज्या टूलबद्दल आपण शिकणार आहोत त्याचं नाव आहे गुगल माय बिझनेस. लोकल एस-ई-ओ संबंधी हे खूप महत्त्वाचं टूल आहे. लोकल एस-ई-ओ म्हणजे काय, त्याचा कॉन्सेप्ट जो आहे तो आपण समजून घेऊया. सगळ्यात आधी समजून घेऊया की गुगलने जेव्हा सुरुवात केली, सर्च इंजिन म्हणून सुरुवात केली, त्यावेळेला गुगलने काय केलं की सगळ्या वेबसाईट्सवरचा जो डेटा आहे, जे कंटेंट आहे, ते कंटेंट जमा केलं, त्याची सुसूत्र अशी यादी बनवली आणि त्यानंतर ते कंटेंट सर्चच्या माध्यमातून लोकांपर्यंत रिलेव्हंट कंटेंट पोचवायला सुरुवात केली. सो याच्यामध्ये मुख्य भाग होता कंटेंटचा. पण मित्रांनो, गेल्या काही वर्षांमध्ये मोबाईलचा वापर वाढलेला आहे आणि लोक पूर्वीसारखे कम्प्युटरवरून आपल्या जागेवर बसून सर्च करत नाही आहेत, तर चालता फिरता रस्त्यावर ऑन द वे असताना सर्च करत आहेत. आणि म्हणून कंटेंट बरोबर कंटेक्स्ट हा पण पार्ट त्याच्यामध्ये ॲड झाला. कंटेक्स्ट म्हणजे काय, तर शोधणारी व्यक्ती कुठे आहे, ती व्यक्ती ज्याच्याबद्दल शोधते ते जवळपास कुठे आहे. ओके, सो कंटेंट प्लस कंटेक्स्टच्या या बेरीज होऊन त्यानंतर आताचं सर्च सध्याचं सुरू आहे. आणि मित्रांनो, अँड्रॉईडमुळे गुगलकडे खूप डेटा जमा झालेला आहे. त्याच्यामध्ये गुगल मॅप्स आहे. गुगल मॅप्समुळे पण गुगलकडे खूप सारा डेटा आहे. म्हणजे रस्ते कोणते, त्यांची नावं काय, त्याच्यावर कोणती दुकानं आहेत, त्या दुकानांमध्ये कुठल्या टाईपचे बिझनेसेस चालतात, त्या बिझनेसेसचं स्टार्ट टाईम म्हणजे दिवसाचे सकाळी सुरुवात किती वाजता होते, संध्याकाळी दुकान बंद किती वाजता होतं, तिथे ग्राहक किती येतात, तिथे रिव्ह्यूज रेटिंग्स कशी आहे, ही सगळी माहिती गुगलकडे जमा झालेली आहे. आणि आता सर्चच्या माध्यमातून गुगल हीच माहिती इतरांना पुरवत आहे, आपल्यासारख्या जे गुगल वापरकर्ते आहेत त्यांना पोचवत आहेत. म्हणजेच काय की जर तुमचा ग्राहक लोकली एखाद्या ठिकाणी आला असेल आणि तो तिथलं जवळचं हॉटेल शोधत असेल, तर त्याला पहिलं हॉटेल तुमचं दिसलं पाहिजे. त्याला एखादं फ्लॉवर शॉप पाहिजे, तर त्याला पहिल्यांदा तुमचं फ्लॉवर शॉप दिसलं पाहिजे. तो एखादं केक शॉप शोधतोय, तर त्याला पहिल्यांदा तुमचं केक शॉप दिसलं पाहिजे. तो एखादं मेडिकल शोधतोय, तर त्याला पहिल्यांदा तुमचं मेडिकल दिसलं पाहिजे. कारण तुम्ही कंटेक्स्टच्या हिशोबाने सगळ्यात बेस्ट सर्च रिझल्ट आहात. तुम्ही त्याच्या लोकेशनच्या हिशोबाने सगळ्यात जवळ आहात. आणि म्हणून मित्रांनो, लोकल सर्च खूप महत्त्वाचं आहे. आणि उद्योजक म्हणून तुम्हाला याचा इतका जबरदस्त फायदा मिळेल की तुम्हाला तुमच्या भागातले, तुमच्या एरियातले शोधणारे, सर्च करणारे, शोधत शोधत येणारे कस्टमर्स भरपूर मिळणार आहेत. चला तर मग मित्रांनो, गुगल माय बिझनेस या टूलबद्दल संपूर्ण माहिती घेऊया. टूल काय आहे, कसं वापरायचं आहे, काही कॉम्प्लिकेटेड नाही, अतिशय सोपं आहे. जसं तुम्ही फेसबुक वापरताय अगदी तितकं सोपं आहे. सो कुणीही वापरू शकतो, कुठली टेक्निकल नॉलेजची गरज नाही आहे. आणि स्टार्ट टू एंड सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. मित्रांनो, इथे आपण गुगलमध्ये आलेलो आहोत आणि इथे गुगलमध्ये मी सर्च करत आहे. बघा, समजा मी सर्च केलं, से मला गार्डनिंग सर्व्हिसेस पाहिजेत. ओके, गार्डनिंग सर्व्हिसेस, ठीक आहे, इन मुंबई. असं जेव्हा मी सर्च करतो तर त्यावेळेला ह्या पुढे जाहिराती आल्यात आणि त्याच्यानंतर आपल्याला दिसते इथे बघा, हा मॅप दिसतोय, कारण आपण लोकेशन सर्च करतोय. हा मॅप आलेला आहे आणि त्याच्यासोबत 3 रिझल्ट्स आलेले आहेत. प्रत्येक मॅपबरोबर 3च रिझल्ट्स येतात बघा. आणि जर इथे मोर बिझनेसवर क्लिक केलं तर आपल्याला मॅपमध्ये इतर सगळे बिझनेसेस दिसतात. हे मित्रांनो आहे लोकल एस-ई-ओ. आता गार्डनिंग सर्व्हिसेसच्या इतरही वेबसाईट्स असतील, परंतु आता हे मुंबई मी सर्च केलेलं आहे, त्याच्यामुळे हा लोकल रिझल्ट्स मला दाखवण्यात आलेले आहेत. आणि इथे आपल्याला त्यांची लिस्टिंग दिसत आहे. बघा मित्रांनो, ही आहे लोकल एस-ई-ओ.
लोकल एस-ई-ओचे खूप फायदे आहेत. पहिली गोष्ट की जसं आपण आत्ताच बोललो की लोक मोबाईलमध्ये बरेचसं शोधत आहेत, सर्च करत आहेत. सो मोबाईलमध्ये जेव्हा लोक सर्च करतात त्यावेळेला त्यांना जे मॅप रिझल्ट सगळ्यात वरती दिसतात आणि त्याच्यामुळे ते आपल्याकडे येण्याचे, ते सर्च करत करत आपल्याकडे येण्याचे चान्सेस वाढतात. आणि मित्रांनो, जवळजवळ 90% लोकल सर्चेस मोबाईलवर होत आहेत. सो जेव्हा तुम्हाला मॅपवर आपण कधी शोधतो, जेव्हा आपण बाहेर असतो आणि आपल्याला एखादा रस्ता पाहिजे असतो, एखाद्या ठिकाणी जायचं असतं, त्यावेळेला आपण मॅपवर सर्च करतो आणि त्याच्यामुळे लोकल रिझल्ट्स खूप चांगले येतात. कारण तुमचं बिझनेस, तुमचं ऑफिस, तुमचं दुकान जिथे आहे तिथले जवळपासचे कस्टमर तुमच्याकडे आले तर ते बेस्ट आहे तुमच्यासाठी. जर तुमचं समजा कपड्याचं दुकान आहे, ते दादरला आहे आणि बोरिवलीतल्या माणसाने सर्च केलं आणि त्याला तुमचं दुकान दिसलं तरी फायदा नाही, कारण तो काही तुमच्यापर्यंत येणार नाही. त्याच्यामुळे लोकल सर्चमध्ये जर तुमचं नाव पुढे आलं, स्पेशली या मॅपच्या खाली जे पहिले 3 आहेत तिथे आलं, तर तुम्हाला खूप सारे कस्टमर्स मिळतात, खूप साऱ्या इन्क्वायरीज मिळतात. तुम्ही इमॅजिन पण करू शकत नाही एवढ्या तुम्हाला लोकल एस-ई-ओमधून इन्क्वायरीज मिळू शकतात. सो तो एक खूप मोठा फायदा आहे. आणि तिसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे जे लोक सर्च करत असतात ना मित्रांनो, समजा आता हे गार्डनिंग सर्व्हिसेस मी सर्च केलेलं आहे. सो जे लोक गार्डनिंग सर्व्हिसेस मोबाईलमध्ये सर्च करतायत ना, बेसिकली त्यांचा इंटेंट हाय असतो. म्हणजे काय की त्यांचा प्रॉडक्ट परचेस करण्याचं मन बनलेलं असतं, त्यांची तयारी झालेली असते. फक्त ते दुकान शोधून त्या दुकानापर्यंत कसं जायचं ह्याचा त्यांचा विचार चालू असतो. याचा अर्थ त्यांना त्यांचं कन्व्हर्जन रेट खूप चांगला होतो. म्हणजे तुम्हाला ज्या लोकल एस-ई-ओमधून येणाऱ्या लीड्स किंवा एन्क्वायरीज आहेत त्या कन्वर्ट खूप चांगल्या होतात, त्याच्यातून बिझनेस खूप चांगला मिळतो. सो मित्रांनो, एवढे सगळे फायदे आहेत म्हणून आपण लोकल एस-ई-ओमध्ये फोकस केला पाहिजे आणि जास्तीत जास्त आपल्या ह्या लिस्टिंगमध्ये येण्याचा प्रयत्न केला पाहिजे. काही लोकल एस-ई-ओचे आपण फायदे बघूया आता. सो हे बघा मित्रांनो, लोकल एस-ई-ओ म्हणजे ऑप्टिमायझिंग वेबसाईट फॉर लोकेशन स्पेसिफिक रिझल्ट. आपण आधीच बोललो याबद्दल. आणि हे ठरवताना कुठला रिझल्ट त्या मॅपच्या खाली येणार हे ठरवताना 3 गोष्टी बघितल्या जातात. पहिली गोष्ट आहे रिलेव्हन्सी, की जो माणसाने सर्च केलेला आहे त्या क्वेरीबरोबर तुमचा बिझनेस रिलेव्हंट आहे की नाही, तुमचा बिझनेस मॅच होतो आहे की नाही त्या क्वेरीला. दुसरी गोष्ट डिस्टन्स, की तुमचा बिझनेस त्या क्वेरी करणाऱ्या माणसापासून किती लांब आहे. तुम्ही जर समजा दादरमध्ये उभे आहात, दादरमधून सर्च करताय आणि दादर माटुंगाच्या जे बिझनेसेस असतील त्यांच्या लिस्टिंग लवकर दाखवल्या जातील आणि अजून थोडं पुढे जाल घाटकोपरची लिस्टिंग खाली आलेली असेल. सो तुम्ही जो सर्च करणारा व्यक्ती आहे त्याच्यापासून तुमच्या बिझनेसची डिस्टन्स किती आहे, तो एक महत्त्वाचा पॉईंट असतो. आणि तिसरं असतं प्रॉमिनन्स. प्रॉमिनन्स म्हणजे गुगलने बऱ्याच गोष्टी प्रॉमिनन्समध्ये घेतलेल्या आहेत. पहिली गोष्ट तुमची लिस्टिंग किती जुनी आहे. जर नवी लिस्टिंग असेल तर त्याचं लगेच रँकिंग होत नाही. सो तुमची लिस्टिंग जर जुनी असेल तर त्याचा फायदा आहे. दुसरी गोष्ट तुमच्या त्या लिस्टिंगमध्ये किती रिव्ह्यूज आहेत, किती रेटिंग्ज आहेत. सो रिव्ह्यूज आणि रेटिंग्ज हा गुगलने ठरवलेला मार्ग आहे की जेव्हा काही कस्टमर तुमच्याकडे येतात, सर्व्हिसेस चांगल्या आहेत असं सांगतात, तेव्हा गुगलला कळतं की अरे, ह्या जो लोकल लिस्टिंग आहे ती चांगली आहे, खरंच बिझनेस जेन्युइन आहे, खरंच त्यांच्या सर्व्हिसेस चांगल्या आहेत, कस्टमर्सना जायला आवडतं आहे. सो प्रॉमिनन्स तुमचं कळतं आणि अशा लिस्टिंग ज्याला चांगले रेटिंग आणि रिव्ह्यू आहेत, अशा लिस्टिंग तुम्हाला वरती दिसतात. सो लोकल एस-ई-ओमध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी कव्हर होतात बघा मित्रांनो. 3 पॅरामीटरचे बघतात: रिलेव्हन्सी, डिस्टन्स आणि प्रॉमिनन्स. त्यानंतर मोबाईल सर्चमध्ये आणि मॅप सर्चमध्ये लोकल एस-ई-ओ उपयोगाचा ठरतो आणि त्याच्यासाठी गुगलने गुगल माय बिझनेस नावाचं पेज दिलेलं आहे, एक फीचर दिलेलं आहे. ते फ्री आहे. गुगल माय बिझनेसमध्ये लिस्टिंग केल्याशिवाय तुम्ही त्या मॅपच्या खाली जे 3 रिझल्ट्स आहेत तिथे येऊच शकत नाही. त्याच्यामुळे गुगल माय बिझनेस अत्यंत इम्पॉर्टंट आहे आणि ते आता आपण बघूया गुगल माय बिझनेस नक्की काय आहे आणि ते कसं वापरायचं. त्याच्यासाठी मी तुम्हाला वेबसाईटमध्ये घेऊन जातो आणि आपण गुगल माय बिझनेस सर्च करूया. हे बघा मित्रांनो, इथे मी गुगल माय बिझनेसमध्ये जातो. ओके, इथे माझा ऑलरेडी बिझनेस मी रजिस्ट्रेशन केलेला आहे. खरं तर माझा बिझनेस ऑनलाईन असल्यामुळे तो लोकल बिझनेस नाही आहे, त्याच्यामुळे मला काही इथून येणाऱ्या लीड्समध्ये फार इंटरेस्ट नाही आहे. म्हणून मी गुगल माय बिझनेसचं माझं अकाउंट नुसतं बनवून सोडून दिलेलं. मी काही ते डिटेल वापरत नाही. परंतु तुमचा बिझनेस जर लोकल स्वरूपाचा असेल, तुम्हाला ज्या येणाऱ्या इन्क्वायरीज त्या जवळपासच्या येणाऱ्या असतील, तर तुम्ही गुगल माय बिझनेसवर फोकस केला पाहिजे. तुम्ही साइन इन करा आणि त्याच्यानंतर मॅनेज नाव करा.
सो इथे बघा, हा नेटबेट ई लर्निंग सोल्युशन हा बिझनेस मी इथे बनवलेला आहे, अपडेट केलेला आहे. आणि ते परफॉर्मन्स बघितला तर बघा, पास्ट 28 डेजमध्ये म्हणजे 28 दिवसांमध्ये मागच्या जवळजवळ 1700 लोकांनी माझ्या बिझनेसची लिस्टिंग बघितली. आता हे फ्री आहे बघा मित्रांनो, मी काही पैसे दिलेले नाही त्याच्यासाठी. आणि तुम्हाला फ्रीमध्ये एवढ्या लोकल रिझल्ट्समध्ये पोचता येतं. जिथे माझं ऑफिस आहे हे बघा, नाहोर मुंबई, ह्या ऑफिसपासून जवळपासच्या 1700 लोकांनी हे बघितलेलं आहे. जवळजवळ 1370 लोकांनी त्यापैकी सर्च करून माझी लिस्टिंग बघितलेली आहे. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये 562 माझे सर्च व्ह्यूज झालेले आहेत, ते 15% गेल्या 28 दिवसांपेक्षा वाढलेले आहेत. मॅप्समध्ये 1100 लोकांनी बघितले आहे आणि सर्चमध्ये 562 लोकांनी बघितले. अशा प्रकारे माझी रँकिंग इथे आपल्याला दिसते आहे. ओके. आणि तरी ही लिस्टिंग मी नीट बनवलेली नाही आहे, ही पूर्ण पण नाही केलेली आहे बघा. ही अर्धवटच लिस्टिंग आहे. इनफॅक्ट मी याच्यामध्ये डिटेल पण काही दिलेलं नाहीत. हे बघा, 40% फक्त मी कंप्लीट केले लिस्टिंग. जर ही मी पूर्ण नीट भरली तर ह्याचं रँकिंग अजून इम्प्रूव्ह होईल. ओके. सो आता आपण एक दुसऱ्या अकाउंटमधून जाऊया, कारण माझ्या बिझनेस मी ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलेलं आहे. सो आपण दुसऱ्या अकाउंटमध्ये जाऊया, म्हणजे आपल्याला पहिल्यापासून एक बिझनेस रजिस्ट्रेशन करता येईल. ओके. सो जर तुमचं बिझनेस ऑलरेडी नसेल तर तुम्हाला इथे तुमचं बिझनेसचं लिस्टिंग सर्च करता येतं, किंवा मग नवीन ॲड करायचे तर इथे नवीन ॲड करा. ठीक आहे, मी इथे ॲड करतो. तुमच्या बिझनेसचं एक नाव द्या. समजा मी दिलं नेटबेट डिजिटल मार्केटिंग कन्सल्टन्सी. ओके. हा काय माझा असा या नावाने बिझनेस नाही आहे, पण एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला देतो आहे. ओके. नेक्स्ट करूया. इथे तुमच्या बिझनेसचं नाव द्या. इथे कुठलेही कीवर्ड्स वापरू नका, फक्त तुमच्या बिझनेसचं नाव जे तुम्ही तुमच्या व्हिजिटिंग कार्डवर छापलं आहे तेच नाव इथे असू द्या. नेक्स्ट करूया. ओके. त्याच्यानंतर बिझनेसची कॅटेगरी लिहायची. ही कॅटेगरी महत्त्वाची आहे, कारण गुगल SEOसाठी या कॅटेगरीचा वापर करते. ठीक आहे. आता मी लिहिलं कन्सल्टिंग सर्व्हिसेस. ओके. कन्सल्टंट लिहिलं आणि डिजिटल मार्केटिंग लिहिलं. ठीक आहे. सध्या मी कन्सल्टंट लिहिला. मग नेक्स्ट करूया. ओके. डू यू वॉन्ट टू ॲड अ लोकेशन कस्टमर्स कॅन विजिट लाईक अ स्टोअर ऑर ऑफिस. सो जर तुमचा ऑनलाईन बिझनेस असेल जिथे लोकेशन मॅटर करत नाही तर नो करा. जर तुमचा लोकल बिझनेस असेल, ऑफलाईन असेल, जिथे कस्टमर तुमच्याकडे चालत शोधत येणार आहे तर येस करा. ठीक आहे. आता मी नो करतो, कारण मी कन्सल्टिंग. बरं, जाऊ द्या, एक्झाम्पलसाठी आपण येस करूया, कारण आपल्याला पुढे ॲड्रेस वगैरे पण भरायचा आहे. सो नेक्स्ट करूया. आता इथे तुमचा ॲड्रेस मित्रांनो डिटेलमध्ये लिहा तुमचा जो कुठला ॲड्रेस असेल. आता मी हा रँडम ॲड्रेस, माझा घरचा ॲड्रेस घेतला, स्टेट महाराष्ट्र. ओके. नेक्स्ट करूया. ठीक आहे. आता जो ॲड्रेस आपण दिला आहे त्याच्या आसपासचे बिझनेसेस हे सर्च करून सांगतात, पण हा जर याच्यामध्ये तुमचा बिझनेस नसेल तर आपण नन ऑफ दिस करूया. नेक्स्ट करूया. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढच्या स्टेपवर आहे, डू यू ऑल्सो सर्व कस्टमर्स आउटसाईड दिस लोकेशन. ऑब्वियसली मी कन्सल्टंट आहे, कोणी लांबून आला तरी मी घेणारच त्यांना. पण जर तुमचं समजा डिलिव्हरी स्टोअर असेल, तर हॉटेल असेल आणि तुम्ही 1-1.5 किलोमीटरपर्यंतच डिलिव्हर करताय, त्याच्यापेक्षा लांबचे नाही करतात, तर नो करा. जर तुम्हाला बाहेरचे कस्टमर नसेल पाहिजे तर नो करा. जर तुम्हाला बाहेरचे कस्टमर्स पाहिजे असतील तर येस करा. नेक्स्ट करूया आपण. ठीक आहे. त्याच्यानंतर कुठल्या एरियाजमध्ये तुम्ही सर्व करताय तर ते इथे लिहा. समजा मी ऐरोली फक्त सध्या निवडतो. ओके. ऐरोली आलं, किंवा मग तुम्हाला अजून नवी मुंबई समजा पूर्ण टाकायचं असेल तर मी नवी मुंबई टाकलं पूर्ण. नेक्स्ट. त्याच्यानंतर तुमचा फोन नंबर द्या. हा खूप महत्त्वाचा आहे. इथे कधीही लँडलाईन नंबर देऊ नका. इथे तुमचा मोबाईल नंबरच द्या आणि शक्यतो व्हॉट्सॲप नंबर द्या. ठीक आहे. मी इथे नंबर टाकला. जर तुमची वेबसाईट असेल तर इथे वेबसाईटची लिंक द्या. जर तुम्हाला वेबसाईट नको तर आय डोंट नीड अ वेबसाईट लिहा, किंवा हे तुम्हाला फ्रीमध्ये एक वेबसाईट पण देतात, ती पाहिजे असेल तर तो ऑप्शन पण तुम्ही निवडू शकता. आपण सध्या घेऊया तो ऑप्शन. ठीक आहे. नेक्स्ट करा. ओके. अशा प्रकारे आपली लिस्टिंग कंप्लीट झालेली आहे मित्रांनो, आणि आता आपण फिनिश करूया.
ओके. आता तुम्ही जो दिलेला ॲड्रेस आहे तो खरंच तुमचा आहे ना, हे बघण्यासाठी गुगल तुम्हाला ॲक्च्युली एक पोस्ट कार्ड पाठवते पोस्टाने, आणि त्या पोस्टामध्ये एक कोड दिलेला असतो. हा बघा, हा एक कोड दिलेला असतो. ठीक आहे. तो कोड आपल्याला ईमेलने नाही, सॉरी, पोस्टाने पाठवला जातो. सो इथे तुमचं नाव द्या, तुमच्या नावाने येणार आहे लेटर. ओके. त्यांनी इतरही ऑप्शन्स दिलेले आहेत बघा, नंतर पण तुम्ही व्हेरीफाय करू शकता. बेसिकली हे व्हेरिफिकेशनसाठी आहे की हा जो बिझनेस लिस्टिंग करताय ती खरंच तुमची आहे, कोणी खोटा बिझनेस लिस्ट करत नाही आहे ना, आणि तुम्ही दिलेला ॲड्रेस बरोबर आहे ना, हे चेक करण्यासाठी. ओके. तुम्ही या मेलवर क्लिक केलं तर तुम्हाला एक साधारण 12 दिवसामध्ये, हे बघा, 12 दिवसामध्ये एक पोस्टकार्ड येतं. त्या पोस्टकार्डमध्ये कोड असतो. तो कोड इथे टाकलात की तुमचं हे व्हेरिफिकेशन कंप्लीट होईल. ओके. या मेलवर तुम्हाला क्लिक करायचं आहे, मग तुम्हाला पोस्टाने पोस्टकार्ड येईल. जर हे तुम्ही कराच, आणि आता फक्त उदाहरणादाखल मी सांगतो की ठीक आहे, मला आता व्हेरिफिकेशन नाही करायचं आहे, नंतर करायचं आहे. सो मी ह्या लेटर हा ऑप्शन निवडतो. ओके. सो हे सगळं केल्यानंतर मित्रांनो, आता तुमची लिस्टिंग इथे दिसायला लागलेली आहे. हे बघा, व्हेरिफिकेशन अजून झालेलं नाही आहे. जर तुम्ही व्हेरीफाय केलं तर तुम्हाला हा ऑप्शन निघून जाईल आणि तुमची लिस्टिंग लोकांना दिसायला लागेल. जोपर्यंत तुम्ही व्हेरीफाय करत नाही, ही लिस्टिंग लोकांना दिसणार नाही, हे लक्षात घ्या. ओके. सो आता इथे आपण आलेलो आहोत आणि इथे बऱ्याचशा ऑप्शन्स त्यांनी दिलेले आहेत. तर बघूया काय काय ऑप्शन्स आपल्याला वापरता येतील. ठीक आहे. पहिल्यांदा तुमचं नाव इथे दिसतंय, बिझनेसचा ॲड्रेस दिसतोय, हे होम आहे. पोस्ट आपण नंतर बघूया. आता पहिल्यांदा आपल्याला इन्फॉर्मेशन भरायची आहे, तर मी इन्फॉर्मेशनमध्ये जातो बघा इथे. आणि इथे आपल्याला आपल्या बिझनेसची प्रॉपर इन्फॉर्मेशन भरायची आहे. नाव भरा, कॅटेगरी भरा, ॲड्रेस भरा, सर्व्हिस एरियाज भरा. ओके. ॲड अवर्स, सो जर तुमचं दुकानाचे टायमिंग असतील तर ते पण आपण इथे भरू शकतो बघा. संडेला क्लोज्ड असतं, मंडेला चालू असतं, मंडेला किती वाजता ते किती वाजता चालू असतं. समजा मी मंडेला सांगितलं की सकाळी 8 वाजता चालू होतं आणि संध्याकाळी 8 वाजता बंद होतं. ओके. सो तुम्ही तुमचे टायमिंग्स इथे देऊ शकता, कारण लोक मॅपवरून सर्च करून येणार आहेत. ओके. सो हे तुम्ही अशा प्रकारे प्रत्येक दिवसाचे स्टार्ट टाईम, एंड टाईम देऊ शकता. ओके. अप्लाय करूया. आता त्यांनी सांगितलं की इथे टाईम मस्ट आहे, सो मी इथे पुन्हा 24 आवर्स करतो, जस्ट फॉर एक्झाम्पल म्हणून. ओके. सो अशा प्रकारे तुम्ही इथे तुमचे टायमिंग पण सांगू शकता. हे बघा. त्याच्यानंतर तुम्हाला स्पेशल आवर्स पण भरता येतील. स्पेशल आवर्स म्हणजे काही दिवशी तुम्ही स्पेसिफिकली ओपन असता. सो काही बिझनेस असतात की जिथे समजा शनिवारी जास्त काम होतं, किंवा काही बिझनेस असतात जिथे संडेला जास्त काम होतं. तर किंवा तुम्ही एखादी स्पेसिफिक डेट टाकू शकता. उदाहरणार्थ समजा एखादी सुट्टी आहे, समजा गुढीपाडवा आलेला आहे 25 तारखेला. 25 तारखेला सगळीकडे सुट्टी असते, पण तुम्ही 25 तारखेला जास्त वेळ ओपन राहणार आहात, तर तुम्ही 24 तास निवडला. ओके. सो असे तुम्हाला स्पेसिफिक काही डेट्स पण निवडता येतात. त्या दिवशी जनरल सुट्टीच्या दिवशी वगैरे तुम्ही अवेलेबल आहात का ते बघण्यासाठी. ओके. त्याच्यानंतर इथे तुमचा फोन नंबर आलेला आहे. ओके. तुमच्या बिझनेसची साईट, वेबसाईट पण तुम्ही देऊ शकता. आता सध्या गुगलनेच तुम्हाला एक पेज बनवून दिलेलं आहे बघा, नेटबेट डिजिटल मार्केटिंग .business.site. हे एक गुगलनेच बनवून दिलेली आहे लिंक. ते लिंक काय आहे ते आपण नंतर बघूयाच. ओके. त्याच्यानंतर तुम्ही कन्सल्टंट आहात, डॉक्टर आहात, वकील आहात, तुम्हाला लोकांनी अपॉइंटमेंट घेऊन भेटायला यावं, तर इथे तुम्ही अपॉइंटमेंटची लिंक पण देऊ शकता. जर तुमचं एखादं अपॉइंटमेंट सॉफ्टवेअर तुम्ही वापरत असाल तर त्या सॉफ्टवेअरची लिंक द्या, म्हणजे लोक आपोआप अपॉइंटमेंट घेऊन येतील. बेसिकली बरेच जसं सलोन्स आहेत, ब्युटी पार्लर्स आहेत, तिथे पण आजकाल अपॉइंटमेंट दिल्या जातात, आणि ते पण तुम्ही स्लॉट बुक करून इथे येऊ शकता. त्याच्यानंतर तुमच्या प्रॉडक्ट्सबद्दल इथे माहिती द्या. तुमचे जे काही प्रॉडक्ट्स आहेत, तर बघा इथे प्रॉडक्टबद्दल आपल्याला प्रॉपर माहिती देता येते. प्रॉडक्टचे फोटोज ॲड करता येतात. हे बघा इथे मस्त प्रॉडक्टची इथे इन्फॉर्मेशन तुम्हाला पूर्ण देता येते. एखादा फोटो ॲड करूया आपण प्रॉडक्टचा, बघूया मिळतो का. ओके. समजा मी माझ्या कोर्सची इमेज घेतली, सो मी माझ्या प्रॉडक्टचा फोटो अपलोड केला. हे बघा, त्याच्यानंतर प्रॉडक्टचं नाव लिहिलं, यूट्यूब कोर्स, यूट्यूब मास्टर क्लास. ओके. प्रोडक्टची कॅटेगरी लिहा, काय प्रोडक्ट आहे.
प्रोडक्टची मी इथे कॅटेगरी लिहिली से ऑनलाईन कोर्स. ओके, त्याची प्राईस द्या. जर तुम्हाला एक्झॅक्ट प्राईस द्यायची नसेल तर प्राईस रेंज पण तुम्ही देऊ शकता. सो समजा 2500 to 5000 रुपीज. त्याच्यानंतर प्रोडक्टचं इथे डिस्क्रिप्शन डिटेलमध्ये लिहा. 1000 कॅरेक्टर्सचं तुम्हाला डिस्क्रिप्शन लिहिता येईल. आता मित्रांनो इथे लक्षात घ्या, इथे जे तुम्ही डिस्क्रिप्शन लिहिणार आहात त्या डिस्क्रिप्शनमध्ये कीवर्ड्स आले पाहिजेत. पुन्हा आपला 1%चा रूल लक्षात ठेवा. सो इथे 1000 कॅरेक्टर्स आपल्याला आहेत, त्या 1000 कॅरेक्टर्सचे 1% आपल्याला कीवर्ड्सचे कॅरेक्टर्स आले पाहिजेत. आणि जी इमेज आपण वापरलेली आहे त्या इमेजचं जे नाव आहे त्या नावामध्ये पण कीवर्ड येऊ द्यात, कारण या इमेज सर्चमध्ये गुगल माय बिझनेसचे इमेजेस वापरले जातात. सो आपण जे आत्तापर्यंत SEO ऑन पेज SEO शिकलेलो आहे ते आता आपल्याला इथे वापरायचं आहे. इथे तुम्हाला प्रॉडक्ट नेममध्ये पण कीवर्ड वापरता येतो आणि प्रॉडक्ट डिस्क्रिप्शनमध्ये तर हमखास तुम्ही वापरलाच पाहिजे. ठीक आहे, आता जस्ट मी रँडमली काही लिहून ठेवतो आहे, पण ॲक्च्युली तुम्ही इथे चांगलं प्रॉडक्ट डिस्क्रिप्शन लिहा. आणि त्याच्यानंतर इथे बटन पण करता येतं ॲड. सो बाय बटन तुम्हाला देता येईल, किंवा तुमचं हॉटेल वगैरे असेल तर ऑर्डर ऑनलाईन, तुमचं कन्सल्टिंग असेल तर लर्न मोर, एखादी ऑफर तुम्ही दिली असेल तर गेट ऑफर. सो असे बटन्स पण आपल्याला हे करता येतात. ठीक आहे, आणि बाय केलेलं आहे तर आपल्याला लिंक पण द्यायला लागेल एक. सो मी इथे माझी नेटबेटची लिंक देतो. ओके, सेव्ह करूया. ठीक आहे, सो हे एक प्रॉडक्ट झालं. असे तुम्ही मल्टिपल प्रॉडक्ट्स तुमचे ॲड करू शकता बघा. ओके, प्रॉडक्टच्या कॅटेगरीज ॲड करू शकता, प्रॉडक्ट ॲड करू शकता. आणि जोपर्यंत तुम्ही व्हेरिफिकेशन तुमचं करत नाही तोपर्यंत हे सगळं कोणाला दिसणार नाही आहे, तर ते करणं महत्त्वाचं आहे. आता आपण इन्फॉर्मेशनमध्ये होतो. ठीक आहे, इन्फॉर्मेशनमध्ये आपण बरीचशी बिझनेस इन्फॉर्मेशन भरलेली प्रॉडक्ट पण आपण ॲड करू शकतो. आता आपले प्रॉडक्ट आले म्हणून हे मी ॲड करू. सॉरी, ओके, पुन्हा इन्फॉर्मेशनमध्ये गेलो. ठीक आहे, आपण प्रॉडक्ट ॲड केलं. तुम्ही तशाच प्रकारे सर्व्हिस पण तुमची ॲड करू शकता. एक्झॅक्टली सेम प्रॉडक्टसारखंच आहे. आता आपण कन्सल्टंट आहोत, सो हे कन्सल्टंटची मी सर्व्हिस ॲड केली. हे बघा, इथे मल्टिपल सर्व्हिसेस तुम्ही ॲड करू शकता, कन्सल्टिंग, ट्रेनिंग. ओके, बघा, ही एक सर्व्हिस. त्या ट्रेनिंग सर्व्हिसमध्ये पण तुम्ही डिटेल देऊ शकता. ह्याची प्राईस काय आहे, प्राईस रेंज आहे का, फ्री आहे का. ओके, समजा फिक्स सर्व्हिस फी आहे, समजा मी 5000 रुपये कन्सल्टिंगचे घेतो तर ते कसले घेतात त्याचं डिस्क्रिप्शन इथे लिहा आणि मग अप्लाय करा. सो आता तुम्ही एक प्रॉडक्ट आणि एक सर्व्हिस इथे तुमची ॲड केलेली आहे. सो तुम्ही काय करत आहात बेसिकली, तुमचे प्रॉडक्ट्स काय आहेत, सर्व्हिसेस काय ते जगाला कळावं म्हणून आपल्याला इथे सर्व्हिसेस बनवायच्या. पुन्हा इन्फॉर्मेशनमध्ये जाऊया. ओके, आपल्या इथे सर्व्हिसेस ॲड झालेल्या आहेत. त्याच्यानंतर हायलाईट्स पण आहेत बघा. इथे हायलाईट्समध्ये तुम्हाला बेसिकली तुमच्या बिझनेसमधल्या स्पेसिफिक गोष्टी ज्या तुम्हाला कस्टमरला माहिती पडत असं वाटतं, तर आता हे इथे बघा, वुमन लेड म्हणजे एक महिला हा बिझनेस हँडल करत आहे. जर तुम्ही हँडिकॅप असाल तर एक हँडिकॅप बिझनेस माणूस हँडल करत आहे. जर हा फॅमिली ओन बिझनेस असेल तर हा फॅमिली ओन बिझनेस आहे हे लिहू शकता. जर समजा तुम्ही एक्स मिलिटरी आहात तर तुम्ही तसं लिहू शकता. तुमच्या बिझनेसबद्दल काही स्पेसिफिक ॲट्रिब्यूट जे लोकांना खेचतील, किंवा तुमचा सोशल बिझनेस आहे, किंवा तुमचा हर्बल बिझनेस आहे, किंवा तुमचा ग्रीन कॉज किंवा ग्रीन बिझनेस आहे ज्याच्यामध्ये तुम्ही बिलकुल पोल्युशन होऊ देत नाही किंवा बिलकुल काही प्रदूषण होऊन देणार नाही, अशा प्रकारचा बिझनेस आहे. सो हे सगळे तुम्ही तुमच्या बिझनेसचे स्पेशल ॲट्रिब्यूट्स पण इथे देऊ शकता. ठीक आहे, हा वुमन लेड मी अप्लाय केला. ओके, त्याच्यानंतर बिझनेसचं डिस्क्रिप्शन डिटेलमध्ये लिहा, तुमच्या बिझनेसबद्दल माहिती. 750 इथे अक्षरं तुम्हाला मिळतात, त्याचा वापर करा. ओके, त्याच्यानंतर तुमच्या बिझनेसची ओपनिंग डेट, कधी सुरू झाला किंवा कधी सुरू होणार आहे ते पण इथे तुम्ही ते देऊ शकता. म्हणजे लोकांना कळतं की हा किती जुना बिझनेस आहे. आणि त्यानंतर मित्रांनो पुढे फार महत्त्वाचा पॉईंट आहे, तो आहे ॲड फोटोज. मी ह्या ॲड फोटोजमध्ये जातो आणि बघा, हे फोटोज फार इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, आता इथे हा वरती प्लस चिन्ह आहे, याच्यावर क्लिक करून तुम्ही फोटो अपलोड करू शकता. परंतु फोटोज अपलोड करायच्या आधी इथे बघा, सगळ्यात पहिलं तुम्हाला तुमचा लोगो अपलोड करायचा आहे बघा. ओके, सो इथे तुम्ही लोगो अपलोड करणार. त्याच्यानंतर एक कवर पेज म्हणजे बॅनर जे असतं ते तुम्ही अपलोड करणार.
जर तुमचा व्हिडिओ बनलेला असेल तर बेस्ट आहे. तुमच्या बिझनेस एक्सप्लेन करणारा एखादा छोटासा 1 मिनिटाचा 2 मिनिटाचा व्हिडिओ बनवा. तुमचं ऑफिस किंवा तुमचं शॉप कसं दिसतं त्याचा व्हिडिओ बनवा, त्याच्याबद्दल बोला, कशा प्रकारच्या सर्व्हिसेस तुम्ही देता त्याच्याबद्दल बोला. ते व्हिडिओज फार इथे मस्त SEOमध्ये मदत करतात. त्याच्यानंतर तुमचं इंटिरियर कसं आहे, म्हणजे ऑफिस किंवा दुकान किंवा हॉटेल जे काय आहे, लोक येताना बघतात की तुमचं इंटेरियर कसं आहे, तर ते इथे लिहा. त्याच्यानंतर एक्सटिरियरला पण फार महत्त्व आहे आणि एक तरी फोटो तुमचा एक्सटिरियरचा पाहिजे. एक्सटिरियर म्हणजे तुमचं दुकान, शॉप, हॉटेल बाहेरून कसं दिसतं, रस्त्याच्या पलीकडे जाऊन एक बाहेरून फोटो काढा आणि ते कसं दिसतं ते एक्सटिरियर म्हणतात त्याला. ते काढा, कारण लोक मॅपमधून सर्च करून येणार आहेत बघा. सो जर त्यांना तो फोटो तुमचा दिसला बाहेरचा तर त्यांना लगेच कळतं की मी पोचलो इथे, आणि त्याच्यामुळे तुमचं एकतर ब्रँडिंग पण चांगलं होतं आणि एक्सटिरियर फोटोला गुगल फार महत्त्व देते. जर तुमच्या लिस्टिंगमध्ये एक्सटिरियर फोटो नसेल तर तो सर्चमध्ये येण्याचे चान्सेस कमी होतात. सो तुम्हाला हे सगळेच फोटो द्यायचे आहेत, पण एक्सटिरियरचा तर नक्की द्यायचाच आहे. ओके. त्याचसोबत मित्रांनो आणखीन फोटो बघा एक्सटिरियर नंतर ॲट वर्क, म्हणजे ॲक्च्युली तुमचं काम चालू असतानाचे फोटो. तुमचं हॉटेल असेल तर किचनचे फोटो द्या. तुम्ही शिंपी असाल तर ॲक्च्युली शिवतानाचे फोटो द्या. तुमचं शूजचं दुकान असेल तर तुमचे शूज रॅकला लावलेले आहेत, तुम्ही सेल करत आहात, त्याचे फोटोज द्या. सो हे ॲटवर्क फोटो पण फार कस्टमरला एंगेजिंग वाटतात, त्यांना यावंसं वाटतं, कारण त्यांना कळतं की कशा प्रकारे याचं बिझनेस चालू आहे. तुमच्या टीमचे फोटो द्या, हसरे फोटो जे तुमच्या टीमचे आहेत ते द्या. तुमचा ओनरचा फोटो, तिथे तुमच्याकडे काम करणाऱ्या लोकांचे चांगले फोटोज काढा आणि ते द्या. आणि पुन्हा आयडेंटिटी, म्हणजे बेसिकली इथे कवर इमेज जी आहे की लोक जेव्हा तुमची लिस्टिंग बघतात, गुगल माय बिझनेस लिस्टिंग, तेव्हा त्यांना एका फोटोमध्ये कळलं पाहिजे. जसं तुम्ही फेसबुकमध्ये कवर पेज बनवता बघा, अगदी तसंच आहे. सो हे तुम्ही कवर पेज बनवा जिथे लोकांना कळेल की तुमचा बिझनेस नक्की कशाबद्दल आहे. खूप जास्त टेक्स्ट लिहिण्याची गरज नाही, नुसती इमेज खूप चांगली चालते, पण ती प्रॉपर असली पाहिजे. अशा प्रकारे आपण इथे गुगलमध्ये, सो अशा प्रकारे इथे फोटोज आपण अपलोड केले पाहिजे. फोटोज फार महत्त्वाचे आहेत. आणि हे सगळं झाल्यानंतर 2 गोष्टी आपल्या राहिल्या बघा. एक इन्साईट्स बघूया आपण. इन्साईट्समध्ये ॲक्च्युली तुमच्या लिस्टिंगला किती लोकांनी व्हिजिट केली वगैरे वगैरे ती माहिती मिळते. आपण जी नेटबेटची साईट बघितली होती आधी तिथे बघूया इन्साईट्स, कारण ही जुनी लिस्टिंग येतं आपल्याला डेटा दिसेल. हे बघा. ओके. सो किती लोक, काही लोक नेटबेट सर्च करून येत आहेत, काही लोक लर्निंग सोल्युशन सर्च करून येत आहेत, काही लोक दुसरंच काहीतरी नावं सर्च करून येत आहेत. ओके. सो बेसिकली तुमच्यापर्यंत किती लोक आले, टोटल किती सर्चेस झाल्या, ह्या एका महिन्यातल्या सर्चेस आहेत बघा. किती डायरेक्ट कस्टमरच्या मॅपवरून सर्चेस होत्या, किती दुसरंच काहीतरी शोधलं पण माझी लिस्टिंग दिसली, दॅट इज डिस्कवरी. त्याच्यानंतर काही लोकांनी माझं ब्रँड नेम सर्च केलं आणि त्याच्यावरून हे इथे माझ्यापर्यंत पोचलेले आहे. ओके. सो अशा प्रकारे तुम्हाला त्याचा डेटा पण दिसतो. त्याच्यानंतर हे किती लोकांनी सर्चवर बघितलं, किती लोकांनी मॅपवर बघितलं ते आपल्याला दिसतं आहे. त्याच्यापैकी किती लोकांनी ॲक्च्युली माझ्या वेबसाईटला व्हिजिट केली, कारण माझी लिस्टिंग बघितली, त्यांना लिस्टिंगमध्ये माझे प्रॉडक्ट आवडले, प्रॉडक्टवर क्लिक केलं, माझ्या वेबसाईटवर आले. किती लोक पत्ता शोधत शोधत माझ्यापर्यंत आले, किती लोकांनी मला कॉल केला. ओके. सो अशा प्रकारे इथे आपल्याला डेटा दिसतो, भरपूर सारा ॲनालिटिक्स आपल्याला दिसतं इनसाईट्समध्ये. त्याच्यानंतर रिव्ह्यूज आहेत. रिव्ह्यूज तुमच्या बिझनेससाठी फार इम्पॉर्टंट आहेत. आता बघा, मी कधीच गुगल माय बिझनेसमध्ये रिव्ह्यूज घेत नाही, तरी पण काही लोकांनी रिव्ह्यू दिलेले आहेत. पण इथे तुम्हाला जास्तीत जास्त लोकांचे रिव्ह्यूज घेणं गरजेचं आहे. तुमचे जे कस्टमर आहेत त्यांना रिक्वेस्ट करा, तुमचं गुगल माय बिझनेस पेजची लिंक पाठवा आणि त्यांना रिव्ह्यू द्यायला सांगा. तुमचे जेवढे रिव्ह्यूज आणि रेटिंग जास्त, तेवढे तुम्ही त्या मॅपच्या खाली 3 जे लिस्टिंग दिसत आहेत तिथे येण्याचे चान्सेस जास्त होतात. आणि तिथे एकदा तुम्ही आलात मित्रांनो की तुमच्याकडे कस्टमरचा कधीही न संपणारा ओघ सुरू होईल, इन्क्वायरी सुरू होतील, खूप त्याचा तुम्हाला फायदा होईल. ठीक आहे. त्याच्यानंतर मस्त पुढे ऑप्शन आहे, तो आहे मेसेजिंगचा. सो कस्टमर हा तुम्ही गुगल प्लेमध्ये ॲप इन्स्टॉल करा यांचं, आणि त्याच्यानंतर तुम्हाला कस्टमरबरोबर चॅट पण करता येईल. सो जे कस्टमर तुमचा पत्ता शोधत शोधत येत आहेत त्यांना तिकडे चॅटचा ऑप्शन दिसतो आणि ते तुम्हाला डायरेक्टली प्रश्न विचारू शकतात. आज ओपन आहे का, प्रोडक्ट्स काय आहेत, ऑफर आहे का, किती वाजेपर्यंत चालू आहे, मी येऊ का, बुकिंग मिळेल का, अपॉइंटमेंट मिळेल का, अशा प्रकारचे प्रश्न ते तुमच्याबरोबर डायरेक्ट विचारू शकतात, चॅटवर विचारू शकतात. सो हा पण एक फार चांगला फायदा आहे. त्याच्यासाठी तुम्हाला ॲप इन्स्टॉल करावा लागेल. ओके.
त्याच्यानंतर सर्व्हिसेस झाल्या आणि त्याच्यानंतर एक मस्त ऑप्शन त्यांनी दिलेला आहे वेबसाईटचा. सो आपण या वेबसाईटवर क्लिक करूया आणि इथे बघा, इथे मी एक वेबसाईट बनवलेली आहे. आपण या आपल्या नव्या बिझनेसची वेबसाईट बनवून बघूया, स्क्रॅचपासून सुरू करूया. सो हे बघा, इथे आपल्याला वेबसाईटसाठी सांगितलं आहे, वेलकम केलं आहे. गेट स्टार्टेडवर क्लिक करूया. इथे थीम्स आहेत बघा वेगवेगळ्या. ठीक आहे, आपण एखादी थीम निवडूया. त्याच्यानंतर आपल्याला टेक्स्टमध्ये आपली माहिती द्यायची आहे, फोटोज टाकायचे आहेत आणि इतरही सेटिंग. सो इथे थीम्स आहेत बघा, या थीम्सवर मी क्लिक करतो. ओके, हे बघा प्लेन आहेत, बेसिक आहेत, फार काही कॉम्प्लिकेटेड नाहीत, पण सिम्पलच्या थीम्स त्यांनी दिलेल्या आहेत. ओके, तुम्हाला तुमच्या बिझनेसला जी साजेशी वाटते ती घ्या. मी ही निवडली, ओके केली. ठीक आहे, ही बघा इथे माझी थीम आली. तुमच्या बिझनेसबद्दल जी काय माहिती द्यायची ती इथे माहिती इन्फॉर्मेशनमध्ये तुम्ही भरून देऊ शकता. ओके, इथे जी इन्फॉर्मेशन तुम्ही भरणार ती आपोआप तुम्हाला इथे वेबसाईटमध्ये दिसणार. सो तुम्हाला वेबसाईटमध्ये नवीन काय करायचं नाही आहे, हे आपोआप तुम्हाला एडिट करता येईल. ओके, सो ही आपली वेबसाईट इथे बनलेली आहे. तुम्हाला हे फोटो वगैरे ॲड करता येईल, हेडर फोटो ॲड करायचा आहे समजा. ठीक आहे, मी हा एखादा फोटो घेऊया. समजा मी हा फोटो घेतोय. ओके, हा फोटो मी पोस्ट केला बघा. इथे दिसायला लागला. सो एक हेडर फोटो आलेला आहे तुमच्या प्रोडक्टबद्दल, बिझनेसबद्दल माहिती देणार. त्याच्यानंतर इथे तुम्ही पोस्ट पण बनवू शकता. जसं आपण ब्लॉग बघितला तर तसं तुम्हाला बेसिक पोस्ट बनवता येते. फार जास्त मोठ्या पोस्टसाठी इथे त्यांनी दिलेला नाही आहे, पण तुम्ही इथे पोस्ट बनवू शकता. त्याच्यामध्ये फोटो करा. पोस्टच्या कॅटेगरीज आहेत बघा, ऑफर, व्हॉट्स न्यू, नवीन काय आहे, इव्हेंट तुमचा एखादा येणार असेल, तुमचं प्रॉडक्ट. ओके, सो अशा प्रकारचे तुम्हाला वेगवेगळ्या पोस्ट पण छोट्याशा बनवता येतात ज्या तुमच्या वेबसाईटवर दिसतात. ठीक आहे, त्याच्यानंतर तुमच्या सर्व्हिसेसबद्दल माहिती, तुमचं बिझनेस व्हेरीफाय झाल्यानंतरच तुम्हाला रिव्ह्यूज ॲड करता येतात. ओके, अबाउट अस वगैरेमध्ये माहिती देता येईल तुम्हाला तुमची. फोटो गॅलरी तयार करता येईल प्रोडक्टची आणि कॉन्टॅक्टसाठी तुमचा मॅप ऑलरेडी दिसतो. सो एक प्रॉपर तुमची वेबसाईट इथे रेडी झालेली आहे बघा. हां, ती तुम्ही शेअर पण करू शकता. तुमची एक लिंक पण तुम्हाला इथे मिळते. ही बघा, ही लिंक मिळालेली आहे. ओके, ही भली मोठी लिंक आहे, परंतु तुमच्याकडे एक ऑप्शन पण आहे मित्रांनो. इथे तुम्ही डायरेक्टली तुमचं डोमेन नेम, तुमची वेबसाईटचं नाव जे आहे ते कनेक्ट करू शकता. ओके, आता हे netbit.com डोमेन तुम्ही कनेक्ट करू शकता. तसा पण ऑप्शन तुमच्याकडे मिळतो. आणि आता मी ही विजिट साईटवर क्लिक करतो. ही साईट अशी जर तुम्ही शेअर केली तर तुमच्या ग्राहकांना ही अशी रेडीमेड साईट दिसेल बघा. फार सुंदर साईट, इथे क्लीन साईट, लोड पण फास्ट होते. ओके, सो अशा प्रकारे तुम्हाला एक सिम्पलशी साईट गुगलने बनवून दिलेली आहे. कस्टमर तुम्हाला कॉल करू शकेल. हे बघा, डायरेक्ट तुम्हाला कॉल येईल कारण तुम्ही नंबर ऑलरेडी दिलेला आहे. ठीक आहे, किंवा कस्टमर तुम्हाला ईमेल करू शकेल, इन्क्वायरी करू शकेल की मला कोटेशन द्या म्हणून. त्याचप्रमाणे कस्टमर तुमचा पत्ता शोधत शोधत मॅप्समधून तुमच्यापर्यंत पण येऊ शकतो. ओके, सो अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला गुगल माय बिझनेसची लिस्टिंग बनवायची आहे. त्याच्यामध्ये कीवर्डचा वापर करायचा आहे, चांगले फोटोज द्यायचे आहेत आणि तुमची वेबसाईट रेडी करून घ्यायची आहे. सो अशा प्रकारे तुम्ही लोकल सर्चमध्ये पुढे येऊ शकता. आता लोकल सर्चमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं, रिव्ह्यूज आणि रेटिंग जे आहेत त्या खूप मॅटर करतात. सो जास्तीत जास्त कस्टमरचे रिव्ह्यूज आणि रेटिंग तुमच्याकडे घ्या. ऑब्वियसली तुम्ही स्वतः रेटिंग्स देऊ शकत नाही, फेक रेटिंग्स देऊ नका, खोट्या रेटिंग्स देऊ नका. तुमच्या कस्टमर्सकडून जास्तीत जास्त रेटिंग घ्यायचा प्रयत्न करा. काही दिवसानंतर तुम्हाला असं लक्षात येईल की तुमच्या एक 25-30 रेटिंग झाल्यानंतर तुम्हाला इन्क्वायरीज वाढलेल्या तुमच्या लक्षात येतील, कारण लोकल SEO तुमच्यासाठी काम करायला लागलेलं असेल. जेवढा जास्त रेटिंग तेवढा तुम्ही जास्त पुढे जाऊ शकता. इथे एक आणखीन तुम्हाला महत्त्वाचं फीचर सांगतो. एक तर युजरचं फीचर आहे.
सो तुम्ही प्रायमरी ओनर आहात, पण तुम्हाला तुमच्या मॅनेजरला ॲड करायचं असेल तर तुम्ही नव्या मॅनेजरला ॲड करू शकता, जो तुमच्यासाठी ही सगळं माहिती भरेल किंवा तुमचं अकाउंट मॅनेज करेल, तर ते पण तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर इथे एक ऑप्शन आहे बघा मित्रांनो खाली, मॅनेज लोकेशन. हा फार चांगला ऑप्शन आहे. इथे मॅनेज लोकेशनमध्ये तुम्ही मल्टिपल लोकेशन्स देऊ शकता. म्हणजे तुमच्या समजा ब्रांचेस असतील वेगवेगळ्या, तर तुम्ही मल्टिपल लोकेशन ॲड करू शकता. याचा अर्थ तुमचं एक मेजर बिझनेस आहे आणि त्या मेजरच्या त्या बिझनेसच्या वेगवेगळ्या शाखा आहेत, किंवा जर तुमची फ्रँचायझी असेल तर तुम्ही वेगवेगळ्या ज्या तुमच्या फ्रँचायझी ओनर आहेत त्यांच्या लिस्टिंग पण इकडे टाकू शकता. ओके. सो हा फार चांगला ऑप्शन आहे, कारण तुम्हाला प्रत्येकासाठी वेगवेगळा बिझनेस बनवायची गरज लागत नाही, तर तुम्हाला एकाच बिझनेसच्या अंडर मल्टिपल लोकेशन्स पण ॲड करता येतात. ओके. सो हा एक खूप चांगला ऑप्शन तुम्हाला इथे मिळत आहे. ठीक आहे. सो अशा प्रकारे तुमची लिस्टिंग कंप्लीट करा. ही तर तुम्हाला नक्कीच सगळ्यांनाच करता येईल, जरी तुमचा बिझनेस लोकल नसला तरी देखील करता येईल. आता इथे बघा त्यांनी फार चांगला ऑप्शन दिलेला आहे. कोरोना व्हायरसचा इश्यू चालू आहे सध्या, तर तुम्ही कोरोना व्हायरससाठी काय काळजी घेताय हे पण तुम्हाला कस्टमर्सना कम्युनिकेट करता येईल. एक पोस्ट बनवून क्विकली सांगता येईल की आम्ही वर्क फ्रॉम होम करत आहोत, आमचं दुकान बंद आहे, आमचं ऑफिस बंद आहे. सो तुम्हाला करंट इन्फॉर्मेशन पण देता येते. अगदी काही तुम्हाला शेळीच इन्फॉर्मेशन द्यायची असं नाही, एकदाच प्रोडक्ट आणि सर्व्हिसेसची लिस्टिंग बनवली असं नाही, तर तुम्हाला कंटिन्युअसली अपडेटेड ठेवता येतं. नवीन प्रोडक्ट्स, नवीन ऑफर्स देता येतात. आणि जेवढं तुम्ही इथे एंगेज व्हाल, जेवढं तुम्ही इथे कंटेंट द्याल, हे थेट गुगलमध्ये जातं आहे बघा कंटेंट. जर तुम्ही चांगल्या प्रकारे अपडेट केली तुमची साईट आणि पोस्ट लिहत राहिलात इथे, तर तुम्हाला गुगलकडून भरपूर एन्क्वायरीज नक्की येतील, हे मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगू शकतो. थँक्यू अँड ऑल द बेस्ट.